नमस्कार मित्रांनो, आजची रात्र साधी नाही. आज काळोखातही देव जागी आहेत. आज आहे महाशिवरात्री. ही कथा आहे अशा एका माणसाची ज्याच्या आयुष्यात देव नव्हते पण वेदना होत्या, ज्याच्या हातात पूजा नव्हती पण अपराधाची राख होती, आणि ज्याला वाटायचं देव फक्त मंदिरात असतात. पण त्या एका रात्री महादेवांनी त्याला त्याच्याच आत भेट दिली. राघव हे फक्त एका माणसाचं नाव नाही, तो त्या प्रत्येकाचा चेहरा आहे जो बाहेरून हसतो पण आतून रोज मरतो. शहर मोठं होतं, प्रकाशाने भरलेलं, पण त्या प्रकाशात उभा असलेला राघव मात्र पूर्ण अंधारात होता. ऑफिसच्या इमारतीच्या काचांमध्ये स्वतःचं प्रतिबिंब पाहताना तो स्वतःलाच ओळखू शकत नव्हता. तोच चेहरा, तीच दाढी, तीच थकलेली नजर, पण आतला राघव हरवला होता. कधी काळी याच राघवच्या हातात स्वप्न होती, मोठं काहीतरी करण्याची आग होती. आई म्हणायची, माझा मुलगा एक दिवस खूप मोठा होईल. आज तो मोठा होता, पण माणूस म्हणून खूपच लहान झाला होता. राघव एका मल्टीनॅशनल कंपनीत होता. लोक त्याला यशस्वी म्हणायचे, पण त्याला माहीत होतं हे यश उधार आहे. रात्री झोपताना त्याच्या उशाशी शांतता नव्हती, फक्त अस्वस्थता होती आणि स्वतःबद्दलचा राग होता. त्याचं खूप वर्षाचं लग्न झालेलं होतं, सोनालीसोबत झालं होतं. खूप शांत, खूप समजूतदार. ती नेहमी म्हणायची, राघव, आपल्याकडे सगळं आहे, फक्त आपण एकमेकाशी जुळवून घेत नाही. तो हसायचा, उडवून लावायचा. आज मात्र ती वाक्य त्याच्या छातीत सुईसारखी टोचत होती. ती त्याला सोडून गेली, कुणासाठी नाही, कुठल्याच पुरुषासाठी नाही, ती स्वतःसाठी गेली. कारण रोज अपमान सहन करून एकटी संसार उचलून ती थकली होती. आणि मुलगी छोटी अन्वी, तीच तर त्याचा श्वास होती. एक दिवस ती शाळेतून आली आणि म्हणाली, बाबा, आई रडत होती. राघवने तिला जवळ घेतलं, पण स्वतःच्या मोबाईलमध्येच हरवलेला राहिला. त्या दिवशी अन्वीने हळूच विचारलं, बाबा, आपण देवाकडे जाऊया का? तो हसला, मुलीसारखाच हसला आणि म्हणाला, देव आपल्या सारख्यांसाठी नसतात बेटा. त्या एका वाक्यात तो स्वतःला दोषी ठरवून मोकळा झाला होता. आई, राघवची आई, साधी, भोळी. दर सोमवार उपवास, दर महाशिवरात्री जागरण, घरात एक छोटंसं देवघर, त्यात महादेवाचा एक जुना फोटो. आणि रोज सकाळी तो फोटो पुसताना ती अगदी अलगद म्हणायची, महादेवा, माझ्या मुलाला थोडं शहाणपण दे. राघवला तिची भक्ती मूर्खपणा वाटायची. तो म्हणायचा, आई, देव असते तर आपण इतके गरीब राहिलो असतो का? आई काही बोलायची नाही, ती फक्त त्याच्या कपाळावर हात ठेवायची. एकदा राघवचा व्यवसाय कोसळला. एका चुकीच्या निर्णयामुळे संपूर्ण आयुष्याचा हिशोब बदलला. कोट्यावधीचं नुकसान झालं. कोर्ट कचेरी, नातेवाईकांची तोंड फिरवलं. तेच मित्र जे यशात खांद्याला खांदा लावून उभे होते, आज फोनही उचलत नव्हते. त्या रात्री तो घरी उशिरा आला. दार उघडताच आई देवघरासमोर बसलेली, हातात रुद्राक्ष, डोळे मिटलेली. तो चिडून म्हणाला, आई, आता तरी थांब ना. हे सगळं देवाने काय केलंय आपल्यांसाठी? आईने डोळे उघडले. त्या डोळ्यात राग नव्हता, फक्त भीती होती. आई म्हणाली, देव आपल्यासाठी काही करत नाही बाळा, पण आपल्याला तुटू देत नाही. राघव शांत झाला, पण त्याच्या मनात मात्र एक वेगळीच आग पेटली. काही महिन्यातच आई आजारी पडली. कॅन्सर. अचानक. निर्दय. हॉस्पिटलच्या त्या थंड वॉर्डमध्ये राघव पहिल्यांदाच पूर्णपणे कोसळला.
आईचा हात हातात धरून तो कुजबुजला. आई, देवाकडे सांग, मला शिक्षा दे, पण तुला वाचव. आई हळूच हसली. खूप कमजोर हसू होतं आणि म्हणाली, महादेवांना सांगायची गरज नसते बाळा, ते आधीच सगळं ऐकत असतात. ती गेली अगदी शांतपणे, जणू कुणालाच त्रास न देता. आई गेल्यानंतर राघवच्या आयुष्यातून शेवटचा आधारही निघून गेला. आज कित्येक महिने झाले होते. घरात देवघर बंद होतं. धूळ बसलेली. महादेवाचा तो जुना फोटो कोपऱ्यात पडलेला. आजही राघव नेहमीसारखाच ऑफिसमधून परतला, थकलेला, रिकामा. दार उघडताच घरात असलेली शांतता त्याला खात होती. तो सोफ्यावर बसला, मोबाईल हातात घेतला. नकळत गॅलरी उघडली. आईचा एक जुना फोटो, महाशिवरात्रीचा. कपाळावर भस्म, हातात दिवा, डोळ्यात अपार समाधान. त्याच्या छातीत काहीतरी दाटून आलं. तेवढ्यात मोबाईलवर एक मेसेज चमकला. अनोळखी नंबर, फक्त एक ओळ. आज बाबाच्या नावाने मंदिरात दिवा लाव. आई. राघवचे हात थरथरायला लागले, डोळे पाणावले, श्वास अडखळला. आई तर गेलेली आहे, मग आईचा मेसेज कसा? तो पुटपुटला. तो मेसेज पुन्हा वाचला आणि पुन्हा. आज तारीख पाहिली. आज महाशिवरात्री. त्याच्या मनात पहिल्यांदाच देवाबद्दल प्रश्न निर्माण झाला नाही, भय निर्माण झालं. आणि एक अतिशय हळूसा आशेचा किरण नकळत पाय मंदिराच्या दिशेने वळतो. शहराच्या टोकाला एक जुने भग्न शिवमंदिर होते. आज मात्र गर्दी होती. ढोल ताशा नाही, मोठा जल्लोष नाही, पण एक वेगळी शांतता. तो उंबरठ्यावरच थांबतो. मी आज जावं का? मी योग्य आहे का? तेवढ्यात एक म्हातारा पुजारी त्याला म्हणतो, बाळा, महादेव योग्य अयोग्य पाहत नाही, ते फक्त ओझं पाहतात. तो पुजाऱ्याला विचारतो, आज महाशिवरात्री म्हणजे नेमकं काय? पुजारी शांतपणे सांगायला सुरुवात करतो. खूप पूर्वी एक शिकारी होता, भिलू, पापी, हिंसक, दारुडा. त्याला देव, धर्म, पूजा काहीच माहीत नव्हतं. एका रात्री जंगलात त्याचा पाठलाग करणाऱ्या प्राण्यापासून वाचण्यासाठी तो एका बेलाच्या झाडावर चढला. खाली एक शिवलिंग होते. भिलू भीतीने थरथरत होता. झाडावरून पाने तुटून खाली पडत होती. ती पाने नकळत शिवलिंगावर पडत होती. रात्रभर तो जागा राहिला. डोळ्यात भीती होती, मनात पश्चाताप नव्हता. पण रात्र संपेपर्यंत महादेव प्रसन्न झाले. पुजारी म्हणतो, बाळा, तू शिकारी पूजेसाठी नव्हता जागा, तो मृत्यूपासून वाचण्यासाठी जागा होता, शिकार करण्यासाठी जागा होता. पण महादेवांनी त्याला मोक्ष दिला. राघव हादरतो. पुजारी पुढे सांगतो, महाशिवरात्री ही फक्त जागरणाची रात्र नाही, ती आहे शिव आणि शक्तीच्या मिलनाची रात्र. पार्वतीने हजारो वर्ष तपश्चर्या केली. तिला शिव हवेत, कारण मला असा नवरा नको जो फक्त माझ्यावर प्रेम करेल. मला असा सोबती हवा जो माझ्या आत्म्याला ओळखेल. शिव तिला म्हणाले, मी संसार देऊ शकत नाही, मी फक्त सत्य देतो. पार्वती म्हणाली, तेच मला हवं आहे. शिव म्हणजे वैराग्य, पार्वती म्हणजे जीवन. दोघांचा विवाह म्हणजे राघवच्या डोळ्यात पाणी येतं. शिवलिंगासमोर बसतो, हात थरथरतो, डोळे मिटतो. पहिल्यांदाच तो स्वतःशी बोलतो, मी चुकलो, मी खूप लोकांना दुखावलं, मी स्वतःलाही मारलं. देवा, तू असशील तर आज मला माफ कर. त्याला अचानक आईचा आवाज ऐकू येतो, बाळा, महादेव शिक्षा देत नाहीत, ते बदल घडवतात. राघव रडतो. पहिल्यांदाच पुरुषासारखा नाही तर माणसासारखा. मंदिरात भजन सुरू होतं. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. एक वृद्ध महिला
राघवच्या हातात बेलपत्र देते. तो हळू शिवलिंगावर ठेवतो. ते क्षण त्याला जाणवतं त्याच्या आयुष्यात प्रथमच कुणी त्याच्याकडून काही मागितलेलं नाही, फक्त त्याचं दुःख स्वीकारलेलं आहे. रात्र पुढे सरकते. 12 ज्योतिर्लिंगाची आरती, कथा, भजन, सर्वजण जागे आहेत, पण राघव पहिल्यांदाच आतून जागा झालेला असतो. पहाटची आरती, घंटानाद, आकाश फिकट निळं. पुजारी त्याच्या कपाळावर भस्म लावतो आणि म्हणतो, आजपासून तुझं आयुष्य नवीन नाही, पण तुझं मन नवीन आहे. राघव बाहेर येतो. तो मोबाईल काढतो. मुलीचा नंबर डायल करतो. पहिल्यांदाच घाबरत नाही. बेटा, बाबा बोलतोय. समोरून आवाज येतो. बाबा. त्याच्या डोळ्यात अश्रू येतात. महाशिवरात्रीच्या त्या शांत पहाटेने राघवच्या आयुष्यात कोणताही चमत्कार घडवला नाही. त्याची सगळी अडचण एका रात्रीत संपली नाही. त्याचं भूतकाळ नाहीसा झाला नाही, पण एक गोष्ट मात्र बदलली होती. राघव आता स्वतःपासून पळत नव्हता. तो मंदिराच्या पायऱ्या उतरतानाही महादेवाकडे मागणं मागत नव्हता. तो फक्त मनात म्हणत होता, देवा, माझं आयुष्य बदल. असं नको, माझं मन बदल. त्याला उमगलं होतं, देव संकट काढून आजची रात्र साधी नाही. आज काळोखातही देव जागी आहे. आज आहे महाशिवरात्री. ही कथा आहे अशा एका माणसाची ज्याच्या आयुष्यात देव नव्हते, पण वेदना होत्या. ज्याच्या हातात पूजा नव्हती, पण अपराधाची राख होती. आणि ज्याला वाटायचं देव फक्त मंदिरात असतात, पण त्या एका रात्री महादेवानी त्याला त्याच्याच आत भेट दिली. घेत नाही ते संकट पेलण्याचं बळ देतात. तो घरी परतताना पहिल्यांदाच आईचा फोटो छातीशी धरून चालत नव्हता. तो तिच्या शिकवणीला धरून चालत होता. मुलीला भेटण्यासाठी तो घाबरत नव्हता. बायकोशी बोलण्यासाठी तो लाजत नव्हता. कारण आता त्याला माहीत होतं, पश्चाताप हा कमजोरी नाही, तो नव्या आयुष्याची सुरुवात असते. आणि महाशिवरात्री म्हणजे फक्त देवाला जाग ठेवण्याची रात्र नाही, ती स्वतःला जाग करण्याची रात्र आहे. या कथेची उपयुक्तता अशी आहे, ही कथा आपल्याला फक्त शिवभक्ती शिकवत नाही, ती आपल्याला स्वतःशी प्रामाणिक होणं शिकवते. आजच्या धावपळीच्या तणावपूर्ण आयुष्यात आपण यश, पैसा, प्रतिष्ठा याच्या मागे धावताना हळूहळू माणूस म्हणून हरवतो. राघवची कथा आपल्याला सांगते, चूक झाली तरी आयुष्य संपत नाही. अपयश म्हणजे शेवट नसतो. देव दूर नसतात, आपण स्वतःपासून दूर जातो. महाशिवरात्रीचा खरा अर्थ म्हणजे आपल्या मनात साठलेला राग, अहंकार, अपराधी भाव आणि नकारात्मकता महादेवाच्या चरणी सोडून देणं. ही कथा विशेषतः त्यांच्यासाठी आहे जे आतून तुटलेले आहेत, जे अपराधीपणात जगत आहेत, जे देवावरचा विश्वास हरवून बसले आहेत. कारण महादेव पवित्र माणसासाठी नाही, ते बदलू इच्छिणाऱ्या माणसासाठी आहेत. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर कृपया माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर जर नवीन आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये हर हर महादेव लिहा. धन्यवाद. नमस्कार. जय हिंद. जय महाराष्ट्र.